हाय गाइज, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत कच्च्या आंब्याचा पन्हा। आंब्याला स्वच्छ धुवून घेऊ। ताजे आणि स्वच्छ आंबे आहेत। तर बघा, ह्या प्रकारे डब्बाभर पाण्यात मी 4 आंबे धुत आहे। छान धुवायचे, याला तेल वगैरे निघून जाते। आणि दुसरीकडे मी पाणी उकळी यासाठी मांडलेलं आहे। पाणी उकळी येईपर्यंत आपण स्वच्छ आंबे धुवून घेऊ। पाण्यामध्ये आपण याला 15 मिनिटं ठेवून देऊ, तोपर्यंत पाणी उकळ होते। तर बघा, आपला असा छान बॉईल झालेला आहे पाणी। तर आपण आंबे घालू। ही माझी इलेक्ट्रिक सिगडी आहे, त्याच्यावर मी बनवत आहे कारण माझा सिलेंडर गेलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण नमक सुद्धा घालून घेऊ थोडा, आणि याला छान शिजू देऊ। झाकून ठेवू। आणि दुसरीकडे आपण याला, तुम्ही ओळखता का, याला आपण सब्जा म्हणतो आणि सोया सीड सुद्धा म्हणतात त्याला। तर याला आपण भिजू ठेवू थोडा वेळ। तर बघा, आपले आंबे छान शिजलेले आहेत, पन्ह्यासाठी रेडी आहेत। कलर चेंज झाला तर समजून जायचे आपले आंबे छान शिजले। तर आता आपण बंद करून घेऊ। बंद करून घेतलेला आहे, आता थंड होऊ देऊ। या प्रकारे काढून घेऊ आंब्यांना। थंड होऊ देऊ छान। लवकर थंड व्हायसाठी मी थंड पाणी घालत आहे याच्यात। थंड झालं तर आपण आंब्याची छिलटी काढून त्याच्या छान अंदरमधला मलमा काढून घेऊ। थंड होऊ देऊ तोपर्यंत। तर बघा, थोडे थंड झाल्यावर आपण इथे एक बोट ठेवून असा छानपैकी असं गुलवून घेऊ। आणि हे असे पूर्ण छान लूज झाले की आपण याचा रस बाहेर काढू। हे बघा, ह्या प्रकारे छान गुलवून घेऊ। इथं हात ठेवून आता मी एका हातात कॅमेरा पकडून सांगत आहे तुम्हाला। या प्रकारे सगळे आंबे करून, या प्रकारे ते चाकूने याच्या अंदरचा माल मटेरियल मी काढले, तसा तुम्ही सुद्धा काढू शकता। आणि नाहीतर मग म्हणजे एखादा आंबा फुटला असला तर त्याच्यामध्ये थोडा पाणी घालून घेऊ आणि त्याला असं हे करून घेऊ। याच्यातलं सगळं निघून जाते। हाताने गुलवलं असलं ते आंब्याचे असं या प्रकारे ह्या मटेरियल काढून घेऊ आपण। बघा, दोन्ही साईडून निघते। आणि पूर्ण काढून झाल्यावर ह्या पाण्यामध्ये या गुईला धुतलो त्याप्रमाणे धुवून घेऊ। तर बघू शकता तुम्ही, या प्रकारे मी सगळं हातानेच बारीक केले। मला मिक्सरची काही गरज नाही लागली कारण माझे आंबे छान शिजले होते। तर या प्रकारे सगळे करून घेतली। आता याला हा घरगुती आपला आणि बहुत पुराणा उपाय आहे। आणि दुसरीकडे सगळ्या गुळा आणि ह्या जमा केलेला आहे। तर याच्यामध्ये थोडा पाणी घालून ह्यांना सुद्धा छान पिळून घेऊ आणि बाकी सगळं फेकून देऊ। तर बघू शकता, छान निचडून मी सगळं केलेलं आहे। आणि हे त्याचे फोल आणि कवर बघा सगळं झालेले आहे, ते घालून घेऊ। तर बघा, आपलं पन्हा आहे रेडी। तर याच्यामध्ये आपण नमक घालू आणि साखर। तर नमक आपल्या चवीनुसार घाला। मी मगानी आंब्यामध्ये सुद्धा नमक घातलं होतं, तर आता थोडंसंच टाकले। साखर आता आपल्या हिशोबाने कशी घालायची, म्हणजे बघा, जेवढे आंबे आंबट असले त्याप्रमाणे साखर घालायची। तर हे थोडे आताचे आंबे खूप आंबटच असतात, तर मी थोडी साखर जास्तच घालत आहे। आणि हे घालून साखर छान, आणि बर्फ पण घालू याच्यामध्ये आणि छान घोटून घेऊ। बघा, पुदिना किंवा मग सांबार तुमच्याकडे असेल तर घाला। तर मी याच्यामध्ये थोडासा पुदिना घालत आहे। साखर वगैरे झाली आपली, नमक सुद्धा झाला। आता छान याला घोळून घेऊ आपण। पुदिना घालून। तर बघा, तुमच्याकडे या प्रकारे दारघोळणी असेल तर या प्रकारे दारघोळणीने घोला। तुम्ही बर्फ घालून घोलू शकता। मी विदाऊट बर्फ घालून घोलत आहे, कारण बर्फ न घालण्याचं कारण हा आहे की ग्लासात घ्यायच्या वेळेस त्याच्यामध्ये थोडा बर्फ घालायचा
असं हे बघूनच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, पण मला डॉक्टरने बर्फ घ्यायला मनाई केलं आहे, म्हणून मी विदाऊट बर्फचा बनवत आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बर्फ घालू शकता, वाटली तर इलायचीसुद्धा घालू शकता, टेस्टसाठी छान लागते. साखर, इलायची, नमक आपल्याला जे जे वाटते ते घालू शकतो आपण. चाट मसालासुद्धा घालू शकता. माझ्याकडे आहे पण मी नाही घालत, कारण आंब्याने हाच खूप आंबट असते, तर त्यामुळे मी काही घालत नाही. तर आता छान याला मिक्स करून घेऊ जोपर्यंत साखर विरघळत नाही. तर बघा गाईस, आपल्या इकडे सब्जा पण छान भिजलेला आहे. तर आता आपण ग्लासामध्ये थोडा सब्जा घालू आणि आपण ज्यूस पण सब्जा घातले. ग्लासला छान मसाला लावून कवरसुद्धा करू शकता. तर मीने इथं सब्जा घातलेला आहे. बर्फसुद्धा घालू शकता, पण मी बर्फ नाही घालत कारण मला बर्फ नाही जमत. तर मी इथं आपला आंब्याचा पन्हा टाकलेला आहे आणि या प्रकारे आपला आंब्याचा पन्हा रेडी आहे, बघू शकता. तर या प्रकारे बनवून बघा, खूप छान लागते. तर या गाईस आंब्याचा पन्हा बघायला, घ्यायला, प्यायला. तर आवडलेस तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईस, टेक केअर. हा माझ्या खेडा पद्धतीचा पन्हा आहे. तर बाय गाईस, टेक केअर.